हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. नाश्ता सकाळचा नाश्ता म्हणा किंवा संध्याकाळचं जेवण म्हणा, हलका-फुलका असं जर का काही पदार्थ बनवायचा असेल आणि अगदी कमी वेळेत बनवायचा असेल, तर याच्याहून उत्तम असा पर्याय कोणताच नाही. तर तो कोणता आहे ते बघूयात. तर या ठिकाणी एका बाउलमध्ये मी हा गाजराचा किस घेतलेला आहे. साधारणतः 2 चमचे इतपत हा किस आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये घातलेलं आहे एक काकडीचं सुद्धा 2 ते 3 चमचे किस घेतलेला आहे. त्यानंतर कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडासा ओवा म्हणजे साधारणतः अर्धा चमचा इतपत ओवा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकलंय, हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये घालते मी हे डाळीचं पीठ 1 टेबलस्पून. आपलं पोहे खाण्याच्या चमच्याने 3 चमचे इतपत हे पीठ होईल आणि अर्धा कप इतपत ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची घालू शकता किंवा लाल तिखटसुद्धा घालू शकता. मी प्रत्यूसाठी बनवते म्हणून ते मी मिठाचं केलेलं आहे. आणि छान असं व्यवस्थित याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बीटसुद्धा घालू शकता किंवा कांदासुद्धा म्हणजे कोणत्याच भाज्या नाही आहेत तर फक्त कांदा घालून केलं ना तरीसुद्धा छान होतं. तर योग्य अशी कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर बनवून घ्यायचं आणि तव्यावरती हे म्हणजे तेल लावून घ्यायचं आणि हे बॅटर घालून घ्यायचं. असे आपण जसं डोसा बनवतो ना तसंच ही धिरडी बनवून घ्यायची. थोडंसं पीठ सैलसर ठेवायचं, खूप जास्त घट्ट नाही ठेवायचं आणि मस्त जाळी पडते. त्याचबरोबर चवीलासुद्धा तेवढंच छान लागतं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही पालकची भाजी घालू शकता, मेथीची भाजी घालू शकता. कोणतीही तुम्ही म्हणजे पालेभाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता. खूप छान हे धिरडं बनवून तयार होतं आणि असं दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि बघू शकता अगदी कमी वेळामध्ये हे बनवून तयार होतं. चवीलासुद्धा खूप छान लागतं. त्याचबरोबर हेल्दी पण आहे आणि पटकन पण होतं. बऱ्याच वेळा असं होतं की स्वयंपाकाचा कंटाळा येतो. मग अशा वेळी काय करावं हे सुचत नाही. तर हा एक चांगला आणि उत्तम असा पर्याय आहे. पोटभर खायचं असेल तरीसुद्धा चालू शकतं आणि हलकं-फुलकं हवं आहे तर त्यावेळेससुद्धा एखादं धिरडं हे खाल्लं तरीसुद्धा पुरेसं ठरतं. तर मस्त असं आपलं हा ज्वारीच्या पिठाचं धिरडं बनवून तयार झालेलं आहे आणि बघू शकताय किती छान झालेलं आहे. खरपूस पाहिजे असं म्हणजे कुरकुरीत हवं असेल तर त्याच्यानुसार थोडंसं गॅस बारीक करून भाजलं तरीसुद्धा ते छान असं कुरकुरीतसुद्धा होतं. अजून थोडं पाणी घातलं तर आणखी कुरकुरीत होतं. तर हे दह्यासोबत किंवा सॉससोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू